पालघर जिल्ह्यामध्ये महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक घटना सध्या घडत आहेत। आताच काही दिवसांपूर्वी बोईसरमध्ये विजेच्या तारांचा शॉक बसून म्हशींचा मृत्यू झाला होता। तर ही घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यातील कासा येथील बरटपाडा या ठिकाणी सुद्धा महावितरणाची विद्युत वाहक तार तुटून पडली आहे। पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात महावितरणाच्या निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे। बरटपाडा येथील कामगार कामावरून येत असताना चक्क विद्युत वाहक तार कोसळली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। कामावरून घरी परतणारा युवक जेव्हा मोटरसायकलवरून जात होता तेव्हा अचानक वीज वाहक तार सरळ बाईकवर कोसळली, मात्र प्रसंगावधान राखत त्याने तात्काळ बाईकवरून उडी घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला। दरम्यान ही विद्युत तार थेट गाडीच्या हँडलमध्ये अडकली होती, त्यामुळे बाईक जागीच अडकून पडली। या घटनेनंतर महावितरण विभागाला कळवण्यात आलं आणि तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला। मात्र अशा पद्धतीने हवेत लोंबकणाऱ्या तारा ग्रामीण भागात किती धोकादायक ठरू शकतात याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या सगळ्या प्रकारामुळे महावितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून ग्रामीण भागात अशा अनेक लोंबकणाऱ्या तारा रस्त्याच्या जवळ असल्याने येत्या काळात अशा दुर्घटना वाढण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। पावसाळ्या अगोदर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी झाड छाटणी, रस्त्यावर लोंबकणाऱ्या तारा दुरुस्त करणे, गंजलेले खांब बदलणे अशा अनेक गोष्टी करायच्या असतात, पण महावितरणाचा एकंदरीत ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। म्हणूनच अशा घटना वारंवार घडत आहेत। तसेच लाईटचा लपंडाव सुद्धा दररोज सुरू असतो। तर महावितरणाने ह्या सर्व गोष्टींकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महावितरणाला जाग येईल का, असा सुद्धा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, कासा।